नमस्कार, रुपाली कामडी ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे कुरकुरे। इथे मी तांदूळचे पीठ घेतलेलं आहे अर्धा वाटी आणि अर्धा वाटी तांदूळचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण कढई घेऊया। मी कढई घेतलेली आहे, याच्यामध्ये अर्धा वाटी तांदूळचं पीठ भरून घेतलेलं आहे ते टाकत आहे आणि पोहे खाच्या चम्मचने 4 चम्मच बेसन, सॉरी 2 चम्मच बेसन टाकूया। 2 चम्मच बेसन टाकलेला आहे। आता आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकू शकता, कणिक किंवा मैदा। तर मी इथे मैदा टाकत आहे। ब्लाइंड कणिक छान पीठ आपलं छान मळून घेण्यासाठी इथे मी मैदा टाकत आहे। 1 चम्मच मैदा, थोडेच बघा 1 चिमटीमध्ये येत असतं, आपल्या चिमटीमध्ये येत असतं तेवढे बेकिंग पावडर। बघा या प्रकारे बेकिंग पावडर घ्यायचं। चवीनुसार मीठ, 1 चम्मच मीठ टाकत आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं। मी डायरेक्ट गॅसवर नाही ठेवत आहे, कारण याचे गडे बनत असतात। ज्या वाटीने आपण तांदूळचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने पाणी घ्यायचं। 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, पुन्हा अर्धी वाटी पाणी आणि छान मिक्स करून घ्यायचं। जे गडे बनलेले आहे ते गडे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। आपण डायरेक्ट गॅसवर ठेवलं तर बेसन याच्यापासून गडे बनत असतात, म्हणून आधी फिरवून घ्यायचं, नंतर गॅसवर ठेवायचं। सहज किराणा दुकानामध्ये कुठे पण कुरकुरे भेटत असतं। लहान मुलांना तसेच मोठ्यांना पण खूप आवडतं, तर म्हटलं चला आपण आज कुरकुरे घरीच बनवूया। सहज आपण कुरकुरे घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतो। तुमच्याकडे बेसन नसणार तर तुम्ही चण्याची डाळ आहे आपल्याकडे, ते मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आणि कुरकुरे बनवण्याकरिता पीठ लागतं आपल्याला। सहज आपण बेसन पण घरी बनवू शकतो। बघा छान असं पीठ मिक्स झालेलं आहे। छान गडे राहिले नाही पाहिजे, पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। या प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याला गॅसवर ठेवूया। आता आपण गॅस सुरू करून घेऊया। आधी गॅस का बरं गॅसवर नाही ठेवले, पातेलं गॅसवर का नाही ठेवले, कारण जे गडे असतात ते डायरेक्ट गॅसवर ठेवलं तर लवकर गडे बनणार। आपण आधी मिक्स करून घ्यायचं, नंतर गॅसवर ठेवायचं। आता 5 मिनिट मोठ्या गॅसवर मिक्स घट्ट येऊ द्यायचं पीठ। बघा या प्रकारे छान फिरवत राहायचं। फिरवत राहायचं, कारण गडे बनले नाही पाहिजे पिठाचे। सहज आपण कुरकुरे घरी बनवू शकतो। 5 मिनिट असं फिरवत राहायचं, छान असं घट्ट येऊ द्यायचं। थांबायचं नाही, थांबलं की गडे बनणार। पूर्ण मिक्स करत राहायचं। बघा छान असं पीठ घट्ट आलेलं आहे। पूर्ण पीठ छान मिक्स झालेलं आहे। या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं। आता आपण याला झाकून ठेवूया 5 मिनिट। 5 मिनिट मोठ्या गॅसवर शिजलेलं आहे। आता 5 मिनिट छोटी गॅसवर शिजू द्यायचं आणि झाकून द्यायचं। जे मोठ्या चम्मचला लागलेलं आहे ते मी काढून घेत आहे आणि झाकून ठेवायचं 5 मिनिट। आपलं जे पीठ आहे छान शिजून येणार। बघा छान असं पीठ घट्ट आलेलं आहे। आता 5 मिनिट मोठ्या गॅसवर होऊ दिलेला। आता 5 मिनिट छोट्या गॅसवर छान शिजू द्यायचं। बघा
बघा छान असं 5 मिनिट शिजलेलं आहे. आता आपण बघूया की आपलं पीठ शिजलेलं आहे का. बघा छान असं शिजलेलं आहे पीठ. आता आपण चम्मचने मिक्स बघूया. बघा छान असं शिजलेलं आहे पीठ. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि 15 मिनिटांसाठी थंड होऊ देऊया. आता 15 मिनिट थंड होऊ द्यायचं. गॅस बंद केलेला आहे. छान पीठ शिजलेलं आहे. आता 15 मिनिट थंड झाल्यानंतर आपण कुरकुरे बनवूया. बघा पीठ 15 मिनिट थंड झालेलं आहे. थोडा तेलाचा हात घ्यायचा आणि आपण कुरकुरे बनवून घेऊया. थोडाच घ्यायचा तेलाचा हात आणि आपण कुरकुरे बनवूया. बघा तेलाचा हात घेतलेला आहे. असा गोळा करून घ्यायचा आणि असं फिरवायचा. आपण वेगवेगळा आकार देऊ शकतो. हा या प्रकारे बनलेला आहे. बघा आता दुसरा बनवून दाखवत आहे मी. तुम्हाला जसा आकार पाहिजे असेल तो आकार तुम्ही देऊ शकता. गोळा घेतलेला आहे याला बघा या प्रकारे. आता मी इथे कुरकुरे बनवून घेत आहे. नंतर तळताना तुम्हाला दाखवणार की गॅस कसा ठेवायचा, लहान ठेवायचा मोठा ठेवायचा ते सांगणार. आधी मी कुरकुरे बनवून घेत आहे. सहज आपण कुरकुरे घरी बनवू शकतो. लहान मुलांना तसेच मोठ्यांना पण कुरकुरे छान आवडत असतात. तर म्हटलं चला आज कुरकुरे बनवूया. वेगवेगळा आकार पण देऊ शकता तुम्ही. बघा या प्रकारे मी कुरकुरे बनवून घेतलेले आहे वेगवेगळ्या प्रकारे. आणि बाकी पीठ मी ठेवून देत आहे. नंतर बनवणार. तुम्हाला आधी हे कुरकुरे कसे तळायचे ते सांगणार आहे. या प्रकारे आपण सहज कुरकुरे घरी बनवू शकतो. आता आपण याला तळून घेऊया. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. गॅस मोठा ठेवलेला आहे. आधी सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा. तेल छान गरम होऊ द्यायचं. पण तेल झालं का चेक करूया. तेलामध्ये टाकलेला आहे कुरकुरा तो होत आहे. बघा तेल झालेलं आहे खूप गरम. तर आपण गॅस कमी करूया. गॅस मोठा ठेवला तर बाहेरून शिजणार आतमधनं शिजणार नाही. गॅस छोटा ठेवला तर एकदम नरम होणार आपले कुरकुरे. आणि मीडियम ठेवला तर आपले कुरकुरे छान तळून येणार. म्हणून गॅस आधी सुरुवातीला मोठा ठेवायचा. जे बाहेरची लेअर आहे ती छान शिजणार. नंतर गॅस छोटा करायचा. छोटा नाही मीडियम करायचा. तर आपला आतमधला पण शिजणार आणि छान जसे विकत भेटतात तसे आपले कुरकुरे बनवून देणार. आता आपण गॅस मीडियम ठेवलेला आहे. आतमधनं पण शिजल्या पाहिजे आपले कुरकुरे आणि बाहेरून पण. बघा आता मी कुरकुरे तळून घेत आहे. आता मी गॅस मीडियम ठेवलेला आहे. हाय ठेवायचा नाही. सुरुवातीला आपण गॅस हाय ठेवलेला होता. आणि कुरकुरेला जेव्हापर्यंत कुरकुरे वरती येत नाही तेव्हापर्यंत आपण त्याला चम्मच लावायचा नाही. बघा छान असा आवाज आलेला आहे. याच प्रकारे आपण पुन्हा कुरकुरे तळून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. आता मी मीडियम गॅस ठेवलेला आहे. मोठा ठेवायचा नाही. छोटा ठेवला तर कुरकुरे आपले क्रिस्पी नाही बनणार आणि नरम होऊन जाणार. छोटा ठेवला गॅस तर. मोठा ठेवला तर बाहेरून शिजणार आतमधनं शिजणार नाही. आणि मीडियम ठेवला तर आपले छान शिजून येणार कुरकुरे. तुम्ही पण बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. छान बनलेला आहे. सहज आपण घरी बनवू शकतो. तुम्ही पण बनवून बघा.
सहज आपण कुरकुरे घरी बनवू शकतो. कुरकुरे तळताना मला 5 ते 7 मिनिट लागले आहे. बघा छान छान असे कुरकुरे आपले तळून झालेले आहे. आता आपण गरम गरम असतानाच याच्यावर तिखट टाकायचं. मी बाळासाठी बनवत आहे म्हणून कमी तिखट टाकत आहे. थोडंच मीठ टाकायचं. चाट मसाला खूप छान लागतं खायला. तुम्ही पण बनवून बघा. चाट मसाला टाकत आहे आणि काळा नमक. बघा काळा नमकनी छान चव येत असतं. मी छोट्या बेबीसाठी बनवत आहे म्हणून तुम्ही तिखट जास्त टाकू शकता, म्हणून मी कमी टाकलेले आहे तिखट. काळा नमक. थोडी साखर टाकत आहे. साखरेची पिट्टी टाकत आहे. थोडीच टाकत आहे. त्याला गोड तिखट खारट अशी चव आल्या पाहिजे, जसे विकत भेटतात तसे. म्हणून मी थोडी साखरेची पीठ टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पण बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. बघा छान असे कुरकुरे बनवून तयार आहे. कुरकुरे गरम असतानाच त्याच्यामध्ये साखर, काला नमक, चाट मसाला, आमचूर पावडर, साखरची पिट्टी टाकायची असेल तर टाकायचं, नाही टाकली तरी चालेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.